नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आपण आज बघणार आहोत की डायबिटीज ब्रेसलेट सगळ्यांना प्रिय झालेलं आहे. आपलं डायबिटीज ब्रेसलेट सगळ्यांना त्याचे गुण येत आहे. शुगर कमी होत आहे किंवा शुगर लेवलमध्ये राहत आहे. तर काय आहे या ब्रेसलेटमध्ये असं काय, कशामुळे तुमची शुगर लेवल कमी येते? म्हणजे स्वतः माझी सुद्धा, मला नवीन शुगर झाली, सगळ्यांना माहिती आहे की माझी शुगर 2 महिने पण नाही झाले, 15 दिवसात माझी शुगर लेवलमध्ये आली की आता मी व्यवस्थित आहे. तर शुगर ब्रेसलेट, तर चला सगळे मिळून शुगरला हरवूया, डायबिटीसला हरवूया. त्यासाठी आपल्या या ब्रेसलेटचा खूप मोठा उपयोग आपल्याला होतो. ब्रेसलेट काय करतं? तर ब्रेसलेट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ह्याच्यावर डायबिटीस ब्रेसलेटवर रेकी केली जाते त्यावेळी त्याला संपूर्ण सूचना दिलेल्या असतात की तुमच्या शरीरामध्ये काय करायचं आहे आणि कशासाठी तुम्हाला परावृत्त करायचं आहे ते क्रिस्टल काम करतं. क्रिस्टल आणि अफर्मेशन एक नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे तुमच्या पण अफर्मेशन ह्याला रोजच्या रोज अतिशय गरजेच्या आहेत की मी डायबिटीस मुक्त जीवन जगत आहे, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. एवढी जरी एक अफर्मेशन तुम्ही रोजच्या रोज मनापासून त्याला दिली तरी सुद्धा खूप आहे. तर यामध्ये जे क्रिस्टल वापरले जातात हे तुम्हाला तुमची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला व्यायामासाठी परावृत्त करतात की तुम्हाला जे डायबिटीसमुळे थकवा आलेला असतो किंवा आळस भरलेला असतो किंवा वजन वाढलेलं असतं, या ज्या तक्रारी आपल्या असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यायाम करू वाटत नाही, तर व्यायामासाठी परावृत्त करतं ब्रेसलेट. ज्यावेळी तुम्ही त्याला अफर्मेशन देता की मी सुदृढ आहे, मी छानपैकी व्यायाम करत आहे आणि अजून त्याचं काय असेल ते, तर त्या प्रकारे तुम्हाला व्यायाम करायला हे करतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अति खाण्यापासून वाचवतं. जेव्हा डायबिटीस होतो त्यावेळी भुकेचं प्रमाण माणसाचं वाढतं किंवा जास्त गोड खायची इच्छा होते किंवा काय खावं आणि काय नाही ते कळत नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी म्हणजे एक डिटॉक्स शरीर झालं आपलं, दुसरा व्यायाम आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे खाण्यापिण्यामध्ये जी पथ्य आपल्याला पाळायची आहेत किंवा अति खाण्यापासून रोखणं, तुमची भूक कमी करणं आणि तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन जास्तीत जास्त तयार करणं की जे शुगरला मात करेल. तर ही सगळी कामं हे क्रिस्टल करतात. म्हणून आपण हे शुगरचं ब्रेसलेट म्हणजे डायबिटीस कंट्रोल ब्रेसलेट बनवलेलं आहे. आता या ब्रेसलेटनं तुमची पूर्ण शुगर जाते का? नाही, पूर्ण शुगर जात नाही. पण तुम्ही जर हाय लेवलला असाल, जर तुमची शुगर 300 असेल तर नक्कीच तुम्ही जर अफर्मेशन छानपैकी दिल्या आणि माझी रेकी त्याच्याबरोबर असली तर ती शुगर तुम्हाला 150 वर यायला खूप सारी मदत होते. खूप साऱ्या मनातनं तुमच्या 7 चक्रावर पहिल्यांदा काम होतं, 7 चक्रावर रेकी होती, मग ब्रेसलेटवर रेकी होती. त्यामुळे तुम्हाला आतनं ब्रेसलेट घातल्या आतनं एक ऊर्जा निर्माण होते तुमच्या की आपण व्यायाम केला पाहिजे, आपण हे नाही खाल्लं पाहिजे, आपली बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे, आपण पाणी पिलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. या आतनं भावना तुमच्या तयार होतात आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीसवर कंट्रोल मिळवायला अतिशय सोपं जातं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे ब्रेसलेट वापरता त्यावेळी कंपल्सरी ब्रेसलेटलाच अफर्मेशन द्यायचं की मी रोज 45 मिनिटं व्यायाम करत आहे आणि माझं एवढं वजन कमी झालंय. आता डायबिटीसमध्ये 2 गोष्टी घडू शकतात, एक तर जास्त वजन वाढू शकतं, नाही तर कमी वजन होऊ शकतं. मग त्यापैकी तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये मोडता त्या गोष्टीसाठी किंवा डायबिटीसमुळे तुम्हाला काय त्रास होतो? आता मला काहीच त्रास होत नव्हता, फक्त चक्कर येत होती. मग असं कुणाला आहे का? कुणाचं वजन कमी होतं, कुणाचं वजन वाढतं. या ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात किंवा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात त्यानुसार, बरं डायबिटीसचं ब्रेसलेट घातलं म्हणून गोळ्या औषधं बंद करायची आहेत का? अजिबात नाही. गोळ्या औषध हा पूर्णपणे डॉक्टरांचा सल्ला आहे आणि ज्योतिषशास्त्राचा सल्ला आहे की डायबिटीस ब्रेसलेट हातामध्ये ठेवा. 1 वर्ष तुम्ही हे डायबिटीस ब्रेसलेट वापरू शकता. 1 वर्षानं ह्याला फेकून द्यायचं आहे आणि नवीन डायबिटीस ब्रेसलेट तुम्हाला घ्यावं लागेल. कारण शरीराच्या बाबतीत जर आपण 2000च्या गोळ्या खात असो तर 2000चं ब्रेसलेट काही फार मोठी गोष्ट नाही आहे आपल्याला वर्षाला. त्यामुळे दरवर्षी डायबिटीसचं ब्रेसलेट हे बदलायचं आहे. याप्रमाणे त्याला अफर्मेशन देऊन तुम्ही डायबिटीसचं ब्रेसलेट वापरू शकता. त्याबरोबरच डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या, डॉक्टरांनी सांगितलं पथ्य पाणी, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता छोटे छोटे मुद्दे जे मला माझ्या डॉक्टरांनी सांगितले ते मुद्दे मी तुम्हाला सांगते की उपाशी पोटी चहा घेऊ नका. शक्यतो चहात जर सोडला तर आपल्याला पित्तामुळं सुद्धा शुगर वाढते, तर ती आपली कमी होते. चहानं पित्त वाढतं, कॉफीनं पित्त वाढतं. त्यामुळं काही न खाता चहा कॉफी घेणं हे पूर्णपणे टाळा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर चहा किंवा कॉफी हवीच असेल
तर ती तुम्ही नाश्ता केल्याच्या नंतर प्या. म्हणजे उपाशी पोटी चहा पिला तर अजून पित्ताचं प्रमाण वाढतं आणि शुगरचं प्रमाण पण वाढतं, किंवा शुगर असलेल्या पेशंटला पित्ताचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो. मग आपल्याला कळत नाही की चक्कर पित्तानं येते का शुगरनं येते, मग अजून आपलं शरीर कन्फ्यूज होतं. म्हणून चहाची सवय मोडा. तुम्ही शुगर फ्री चहा पित असाल तर तो पण काहीतरी खाऊन चहा प्या, किंवा 2 बिस्किटं खाऊन तरी नंतर चहा प्या. असं करा, म्हणजे शरीरातली पित्त प्रवृत्ती अजिबात वाढणार नाही. दुसरी गोष्ट आहे पोट साफ होणं. सेवन चक्रामध्ये सुद्धा तेच महत्त्वाचं आहे, जेव्हा मी ॲक्टिव्ह करते तेव्हा. आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण तेच महत्त्वाचं आहे की आपलं पोट साफ असणं. मग पोट साफ असण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या घेऊ शकता, कोणत्याही प्रकारच्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता, किंवा हिमालयाच्या वगैरे पोट साफ करायच्या गोळ्या अगदी डॉक्टरांना न विचारता सुद्धा आपण घेऊ शकतो. अतिशय सुंदर गोळ्या असतात त्या. तर तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन पोट साफ व्हायच्या हिमालयाच्या गोळ्या मागू शकता, आणि त्या गोळ्या तुम्ही रोज 1 किंवा 2 तुम्हाला जशी नीड आहे तसं घेऊ शकता. 15 ते 3 आठवड्यामध्ये त्या गोळ्यांमध्ये आपल्या आतड्या स्वच्छ होतात आणि शुगरचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. म्हणजेच इन्शुलिन शरीरातलं वाढतं आणि ते आपल्या शुगरला घेऊन व्यवस्थित चालतं, किंवा तिचं अतिरिक्त प्रमाण वाढू देत नाही. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत की तुमचं पोट साफ झालं पाहिजे. भरपूर सारं पाणी पिलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही जिरा पाणी, ओवा पाणी, लिंबू पाणी या प्रकारचं, किंवा कोणतंही ज्यूस, ताक या प्रकारचं 3.5 ते 4 लिटर पाणी हे शरीरामध्ये गेलं पाहिजे. आता व्यायाम. तर व्यायाम हा, आता जी जाड माणसं आहेत, किंवा बीपी त्यांना आहे, किंवा शुगर, बीपी आणि हार्टचा त्रास असं ज्यांना आहे, तर त्यांनी फक्त सरळ रस्त्यानं 30 मिनिटं चालणं किंवा 45 मिनिटं चालणं आणि बसल्या जागी जे योगाचे प्रकार तुम्हाला करायला येतील ते करणं. आता जी माणसं हेल्दी आहेत, ज्यांचं वय पण अजून नाहीये, त्या माणसांनी मात्र सूर्यनमस्कार 12, एका श्वासामध्ये 1 सूर्यनमस्कार, या प्रकारे 12 सूर्यनमस्कार रोज घाला. दोरीवरच्या उड्या, चढ उतारानं चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, हे सगळे व्यायाम तुम्ही करू शकता. जर तुमचं वय असेल, तुमच्या अंगात ताकद असेल, तर हे सगळे व्यायाम तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला घाम आला पाहिजे आणि दम लागला पाहिजे. या प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता. मेडिकल कंडिशन तशी असेल तर, नाही तर फक्त 30 मिनिटं चालणे सरळ रस्त्यानं, भरभर एवढंच काम केलं तरीही बास आहे. त्याच प्रकारे तुम्हाला जर आवडत असेल तर, किंवा जर काही कळतच नाही आपल्याला काय करायचं काय नाही, तर आपल्या खोलीमध्ये बंद व्हायचं, मोठं म्युझिक लावायचं आणि त्याच्यावर जसे आपल्याला हातवारे करता येतील, जशा उड्या मारता येतील, जसे हातपाय हलवता येतील तसा डान्स करायचा. सर्वांग सुंदर व्यायाम आहे डान्स म्हणून, किंवा तुम्ही झुंबा क्लासेस सुद्धा, कोणत्याही वयात झुंबा क्लासेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जिथं गुडघ्याचे त्रास असतात तिथं वेगळे शिकवलं जातं, इकडं वेगळं शिकवलं जातं, किंवा आपल्या लहानपणचे पीटीचे प्रकार हे सुद्धा तुम्ही घरातल्या घरात करू शकता. बसल्या जागी हात हलवणे, जे आपले बसून पीटीचे व्यायाम असायचे बघा लहानपणी, किंवा आता तर आपल्याला यूट्यूबवर सगळं काही मिळतं. तर या प्रकारे स्वतःसाठी, डायबिटीस झालाय म्हणजे स्वतःसाठी 15-20 मिनिटं काढणं, किंवा 24 तासातला 1 तास काढणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ते मेडिटेशन, आणि आपल्याला स्वतःला अफर्मेशन आणि क्रिस्टलला अफर्मेशन देणं अगदी महत्त्वाचं आहे. जेवढं जेवण महत्त्वाचं आहे किंवा पथ्य पाळणं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे मेडिटेशन आणि क्रिस्टलला अफर्मेशन देणं. तर ह्याच्यासाठी तुम्ही 10 मिनिटं सकाळी आणि 10 मिनिटं झोपताना रात्री हा वेळ काढा. त्याच वेळी ह्याला पण अफर्मेशन द्या. अफर्मेशनमध्ये सगळ्यात पहिली धन्यवादाची भावना ठेवा की हे युनिवर्स धन्यवाद खूप खूप मी आजचा दिवस पाहिला आहे. हे युनिवर्स धन्यवाद खूप खूप की मी हेल्दी आहे. धन्यवाद ज्या काही तुम्हाला आहे, जे तुमच्याकडे आहे त्या गोष्टीबाबत धन्यवाद माना. आणि माझी शुगर लेवल किंवा माझी हेल्थ, शुगरचं नावच घेऊ नका, माझी हेल्थ एकदम फिट आहे, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. तर ही अफर्मेशन तुम्ही या ब्रेसलेटला देऊ शकता. तर ती मनापासून देणं, देताना आपला जो चार्ट आहे, जे शुगरचा आपण तपासून आल्यावरचा जो आपला रिपोर्ट असतो, तो रिपोर्ट तुम्ही डोळ्यासमोर आणा की आता तुमची शुगरचा रिपोर्ट हा आत्ता जर तिथं 300 लिहिलंय तर तिथं फक्त 100च लिहिलंय, जिथं 500 लिहिलंय तिथं फक्त 200च लिहिलंय. हा जो तुमच्या मनामध्ये आकडा येईल, जी लेवल तुम्हाला हवी आहे त्या प्रकारचं इमॅजिन करणे. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा इमॅजिन होते आणि मग ती आयुष्यात येते. त्यामुळे तुम्ही जिथं तिथे 100 शुगर बघाल, 110 शुगर बघाल, त्याच वेळी काही दिवसानं युनिवर्समध्ये ते पोचलं जाईल आणि तोच रिपोर्ट तुमचा येईल. जो बघाल
तोच रिपोर्ट तुमचा येईल, हेच युनिवर्स सांगतं, हेच काम ब्रेसलेटसुद्धा करतं. तर इमॅजिन करणं या शुगर पेशंटमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. मेडिटेशन महत्त्वाचं आहे. जेवढा ऑक्सिजन आतमध्ये व्यवस्थित प्रमाणात जाईल तेवढा मेंदूला सूचना चांगल्या मिळतील, मेंदू काम चांगला करेल, अफर्मेशन चांगल्या करेल, आपण जे हे बघणार आहोत, स्वप्न बघणार आहोत ते छानपैकी मिळेल. तुम्हाला झोपायच्या दृष्टीनं सुद्धा, म्हणजे झोप लागत नाही काही, या दृष्टीनं सुद्धा बऱ्याच हे होतं. त्याचप्रमाणे डायबिटीसच्या पेशंटनं देशी गाईचं तूप हे पायाला जर तुम्ही काशाच्या वाटीनं लावलं तर त्यात सुद्धा आणखीन फरक पडतो. जो शुगरमुळे निद्रानाश होतो किंवा अति झोप येते, दोन्ही गोष्टी होतात. झोपेचा त्रास असेल आणि नसेल तरी सुद्धा पायाची चुणचुण ही डायबिटीस पेशंटमध्ये होतेच. म्हणून देशी गाईचं तूप काशाच्या वाटीनं रोज झोपताना तळपायाला जरूर लावावं, तळ हातांना जरूर लावावं. एखादं जर मसाज असेल तुमच्याकडं तर मसाज यंत्र जरूर फिरवावं, म्हणजे आपले पॉईंट ॲक्टिवेट होतात आणि शरीरातलं इन्शुलन्स जे डेड झालेलं असतं ते काम करायला सुरुवात होते. तर या प्रकारे सुद्धा तुम्ही ब्रेसलेट बरोबर या सगळ्या गोष्टी हे वापरू शकता. आता येतो मुद्दा खाण्याचा. शुगर आपल्याला आयुष्यभर कधीही गोड न खाऊ वाटणारं, शुगर झाली आहे हे कळलं की गोड खाऊ वाटतं. बिलकुल असं नाही आहे की फक्त गोड खाणाऱ्या माणसाला शुगर होते आणि न खाणाऱ्या माणसाला होत नाही. हे माझ्यावरनं उदाहरण घ्या की मला बिलकुल गोड आवडत नाही, मी अगदी मोजके 2 नाही तर 3 पदार्थ गोड खाते तरीही मला शुगर झाली. मग शुगर लेवल ही ट्रेसमुळं जास्त प्रमाणात वाढते की जर 50% पेशंट हे खाऊन त्यांची शुगर वाढत असेल, गोड जादा खाऊन किंवा व्यायाम न करून, तर 50% पेशंट असे आहेत की त्यांना फक्त अति टेन्शनमुळं, अति काळजीमुळं सुद्धा शुगर होऊ शकते. त्यामुळं चिंता आपल्या आयुष्यातनं पहिल्यांदा टाटा बाय बाय करा, नाहीतर चितेवर झोपायची तयारी ठेवा, हेच डॉक्टर आपल्याला सांगतात. तर खाण्यामध्ये पिष्टमय पदार्थ हे कमी करा. म्हणजे पिष्टमय पदार्थ कुठले येतात तर जे जमिनीखाली, एक मुळा गाजर सोडा तुम्ही, पण जमिनीखाली बटाटा, रताळं, ही साबुदाणा, ही जी फळं, ही जी आपली जी खाण्याची हे आहे, साबुदाणा खालीच तयार होतो, नंतर त्याचा साबुदाणा. त्यामुळे साबुदाणा खाऊ नका, शेंगदाणे खाऊ नका. जमिनीखाली येणारी जी कंदमुळं आहेत त्याच्यातला फक्त मुळा आणि गाजर या 2 गोष्टी सोडल्या तर जमिनीखाली येणारा कोणताही पदार्थ हा पिष्टमय पदार्थामध्ये धरला जातो. त्यामुळे या गोष्टी खायच्या पूर्णपणे टाळा. त्याऐवजी तुम्ही ज्या वेलीला लागणारे हे असतात, काकडी, टॅमॅटो, अजून तुमचा मुळा जरी खाली असला तरी त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ काही नाही आहेत, त्यामुळं मुळा या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. आंबा, चिक्कू, केळं हे सोडून सगळी फळं तुम्ही खाऊ शकता. मग त्यातनं आपल्या ह्याच्यात शुगर जाते. शुगर लेवल तुमची काय, तुमची शुगर लेवल जर 500च्या पुढं असेल किंवा तुम्ही इंजेक्शनवर असाल तर मात्र फळं सुद्धा चालणार नाहीत. पण नवीन असाल किंवा 300-400 पर्यंत शुगर असेल तर मग या सगळ्यावर जास्त जोर द्या. पोळी आणि भाकरी आणि भात हे पदार्थ कमी खा आणि फळं, भाज्या हे पदार्थ थोडेसे जास्त खा. 1 महिनाभर करून बघा, खूप सारा फरक पडतो. आणि या सगळं करायला आपल्याला जो कंटाळा येत नाही किंवा परावृत्त करतं ते म्हणजे डायबिटीस ब्रेसलेट. तर डायबिटीस ब्रेसलेटचे हे क्रिस्टल तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडतात. पहिल्यांदा तुमचा आळस घालवतात, म्हणजे तुम्हाला व्यायाम करायची किंवा उत्स्फूर्त राहण्याची सूचना हे देतात, कारण मी त्याला तशी रेकी देते. दुसरी गोष्ट, डिटॉक्स करणं हे तुमच्यावर आहे अवलंबून. तरी सुद्धा 17 वेळा तुमच्या मनात हा विचार ब्रेसलेट आणून देतं की तुम्हाला तुमची बॉडी डिटॉक्स केली पाहिजे, त्यासाठी पाणी पिलं पाहिजे किंवा पोट साफ होण्याची औषधंही घेतलीच पाहिजेत. तिसरी गोष्ट, व्यायामाला परावृत्त करतो तुम्हाला की जेणेकरून व्यायाम करून तुमची सायकल व्यवस्थित होईल. आणि तिसरं, खाण्यापिण्याची पथ्य ही जे काही आहे, मी जे आता सांगते की नाही गोड खायचं आपल्याला, तर या प्रकारे की जे पदार्थ, भाकरी, पोळी, बाजरीची भाकरी असो कशाची असो हे कमी, आणि भाज्या, सॅलड हे पदार्थ आपल्या जर शरीरात जास्त प्रमाणात गेले तर डायबिटीस हा कंट्रोलमध्ये राहू शकतो. जर डायबिटीस एवढा वाढतो की आपल्याला त्याच्यामुळे चक्कर येऊन आपण पडतो किंवा आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं, इथपर्यंत गोष्टी जात नाहीत. म्हणून खूप खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांना गुण येणारं आहे ते म्हणजे आपलं डायबिटीस ब्रेसलेट. तर ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे
किंमत विचारायची आहे, किंमत सांगितली जाईल तुम्हाला आणि तुम्ही घेऊ शकता. एक डायबिटीज ब्रेसलेट एकच जण घालू शकतं. पुरुष असेल तर उजव्या हातात ब्रेसलेट घालायचं आहे, स्त्री असेल तर डाव्या हातात ब्रेसलेट घालायचं आहे. डायबिटीज ब्रेसलेट हे एकच वर्ष वापरायचं आहे. ज्या दिवशी तुमच्या हातात ते बसेल त्याच्या बरोबर 1 वर्षानं ते ब्रेसलेट तुम्हाला विसर्जन करायचं आहे, नाहीतर निगेटिव्ह एनर्जी पुन्हा अंगामध्ये शिरायला सुरुवात होते. त्यामुळं दरवर्षी डायबिटीज ब्रेसलेट घ्यायचं आणि दरवर्षी वापरायचं. तर डायबिटीज ब्रेसलेटला सोयर आणि सुतक ह्याच्या हे आहेत का, तर आहेत. डायबिटीज ब्रेसलेट घालून सुद्धा कधीही स्मशानभूमीमध्ये जायचं नाही, कधीही डिलेव्हरीच्या हॉस्पिटलमध्ये जायचं नाही. आता तुम्हाला स्वतःलाच प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली असेल तर काय करायचं? प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली असेल तर आत्ता हे ब्रेसलेट वापरायचं, डिलेव्हरीच्या वेळी ब्रेसलेट टाकून द्यायचं आणि डिलेव्हरी झाल्यावर 41 दिवसानं नवीन ब्रेसलेट घेऊन परत घालायचं. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा शुगर लेवल तुमची व्यवस्थित राहील, वाढणार नाही आणि पुढे जाऊन अजून काहीतरी मोठ्या घटना घडणार नाहीत. जर तुमचं हे ब्रेसलेट कधीही तुटलं 1 वर्षापर्यंत, तर तुम्ही तुमच्याकडनं ओवून घेऊन परत माझ्याकडनं रेकी घेऊन वापरू शकता. त्याच्यामुळे तुटलं तर काही हे नाही. आणि ब्रेसलेट खरं तर कधीच तुटत नाहीत. खूप निगेटिव्ह ऊर्जा जर तुमच्या अवतीभोवती असेल तर क्रिस्टलचं काम करतो, कारण त्याला ते अफर्मेशन किंवा ती रेकी त्याला दिली असती की बाबा हे जे घालेल त्या मालकाच्या आजूबाजूचा ओरा हा क्लीन ठेव, काही आलं तर ते तुझ्या अंगावर घे. त्यामुळं ब्रेसलेट तुटतात. नाहीतर दुसरी गोष्ट, सगळ्यांना सवयी असतात हे असं करणे. खूप जणांच्या येतं मला ब्रेसलेट तुटलं. माझ्या हातामध्ये 2-2, 3-3 वर्ष ब्रेसलेट टिकतात, कारण मी रोजच त्याला रेकी देते. त्यामुळे मला बदलायत. तर असं खेळणं यामुळं ब्रेसलेट तुटतात. मोठी माणसं असली तरी सुद्धा मी स्वतः बघितलेलं आहे की या प्रकारे खेळतात ब्रेसलेटशी, त्यामुळं ब्रेसलेट तुटतात. तर चला, सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये कुणी ना कुणी असेल, आई असेल, आपले वडील असतील, कुणी असेल तर त्यांचं नाव द्या. त्यांना तुम्ही गिफ्ट करू शकता शुगर ब्रेसलेट. तर ज्यांना हवं असेल डायबिटीज ब्रेसलेट, वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करायची आहे माझ्याकडं ब्रेसलेटची किंमत काय आहे, आणि मग तुम्हाला सांगितलं जाईल. बाकी सगळ्या गोष्टी तिथंच सांगितल्या जाईल. या नंबरचे स्टेटस चेक करत जा. त्याचप्रमाणे एस एस ज्योतिष कट्टा, सारिका लाईफस्टाईल आणि छोटीशी आशा तिन्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.